श्रीमद् भगवद्गीता ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 भाग 2 तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया आठही पहारा जैसे पाया उळीग घापे देवांगण मिरवनिया अंगोपचार पुरवानिया करावया म्हणिया शोभती हाता लिंगका प्रतिमा दिठी देखेवो अंगेष्ठी लोटे जे का काठी पडली जैसी अनिक विधी विनायक दिकी गुणी वडील जो लोकी तया ब्राह्मणांच्या निकी पायकी कीजे अथवा प्रवासे का पीडा का शिनले का साकडा ते जीव सुरबाडा आणि जती सकल तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे आणि संसारा ऐसा दारुनो जो भेटलाची हरिशिनू तो ज्ञानदानी सकरुनु भजीजे गुरु आणि स्वधर्माचा आगिठा देह जाड्याची या किटा आवृत्तीपुटी सुभटा झाडी कीजे वस्तुभूत मात्री नमिजे परोपकारी भजिजे श्रीविषयी नियमिजे नावे नावे जन्मतेनी प्रसंगे श्रीदेह शिवने अंगे तेथूनी जन्माघवे सोवळे कीजे भूतमात्राचेनी नावे तृणही नासुडावे किंबुना सांडावे छेदभेद ऐसेसी जै शरीरी राहाटीची पडे उजरी तै शारीर तप घुमरी आले जान पार्था समस्तही हे करणे देहाचेनी प्रधानपणे मनोनी ययाते मी म्हणे शारीर तप एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयते तरी लोहाचे अंग तुक न तोडीताची कनक केले जैसे देख परिसे तेने तैसे न दुःख विता सहजे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोल ना जिये पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगेची जिये तैसे एकाच बोलिये होये सर्वांहित जोड अमृताची सुरसुरी तै प्राणाते अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे तैसे अविवेकू ही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची न विटे पियुषी जैसी कोणी जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे नातरी आवर्तने निगमू का नाम ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठिजती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा नातरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे आता तप जे मानसिक तेही सांगो ऐक म्हणे लोक नायक नायकू तो तरी सरोवर तरंगी सांडले आकाश मेघी का चंद्राचे उरगी उद्यान जैसे का नाना कळा वैषम्य चंद्रू का सांडिला आदि नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदराचळे तैसे नाना विकल्प जाळे सांडोनी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने विन प्रकाशू जाडे विन रसी रसू पोकळी विन अबकाशू होय जैसा तैसी आपुली सोय देखे आणि आपुलिया स्वभाव मुके हिवली जैसी अंगिके हिवो नेदी मगन चलते कलंके विन शशी बिंब जैसे नित्य परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे उजाली वैराग्यची ओरप जिराली मनाची धाप काप तेच केवळ झाली वाफ निजबोधाची म्हणून विचारावया शास्त्र रहाट वावे जे वक्त्र ते वाचेचे ही सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभलेपणे मनपणाही धरू नेने शिवतले जैसे लवणे आपले निज ते थके उठिती ते भाव जीही इंद्रिय मार्गी धाव घेऊनी टाकावे गाव विषयांचे ते म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे आपैसी रोमशुची जैसी तळ हातासी काय बहु बोलो अर्जुना
जई हे दशा ये मना, ते मनस्तपोभिधाना, पात्र होय ती परी ते असो हे ज्ञान, मानस तपाचे लक्षण, देहो मने संपूर्ण सांगितले. एवं देह वाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतुते परिसविले घा. आता गुणत्रय संगे, हेची विशेषी त्रिविध रिगे, तेही ऐक सांगे प्रज्ञाबळे. तरी हेची तप त्रिविधा, जे दाविले तुझ प्रबुद्धा, तेच करी पूर्ण श्रद्धा. सांडुनी फळ, जय पुरतिया सत्वशुद्धी, आचरी जे आस्तिक्य बुद्धी, तै तया तेची गा प्रबुद्धी. सात्विक म्हणिपे, नातरी तपस्थाने लागी, तुझे पण मांडोनी जगी. महत्वाच्या शृंगी बैसावया, त्रिभुवनांचिया सन्माना, न वचावे ठाया आना. धुरेचिया आसना, भोजना लागी, विश्वाचिया स्तोत्रा, आपण होवावया पात्रा. विश्वे आपुल्या यात्रा, कराविया लोकांच्या विविधा पूजा. आश्रय न धरावा दुजा, भोग भोगावे ओजा. महत्वाची ये, अंग बोला माखुनी तपे, विकावया आपण पे. अंगहीन पडे पे, जिया परी, हे असो धनमानी आस. वाढवून तप कीजे सायास, ते तैची तप राजस, बोली जे घा. परी पहुरणे जे दुहिले, तै ते गुरुन दुधेची व्याले. का उभे शेत चारिले, पिकावया नुरे, तैसे फोकारिता तप. कीजे जे साक्षेप, ते फळी तव सोप, निशेष जाय. ऐसे निर्फळ देखोनी करिता, माझारी सांडी पंडुसुता. म्हणून नाही स्थिरता, तपातया रवी तरी आकाश मांडी. जो गरजोनी ब्रह्मांड फोडी, तो अकाळू मेघू काय घडी. राहता हे तैसे राजस तप जे होये, ते फळी कीर वांज जाये. परी आचरणीही नोहे, निर्वाहते गा. आता तेची तप पुढती, तामसे येची रीती. पै परत्रा आणि कीर्ती, मुकोनिकी जे. केवळ मूर्खपणाचा वारा, जीवी घेऊन धनुर्धरा. नाम ठेविजे शरीरा वैरियाचे, पंचाग्नीची दडगी. खोल वीजती शरीरा लागी, का इंधन कीजे हे आगी. आतुलावी माथा जाळी जती गुगुळू, पाठी घाली जती गुगळू. अंग जाळी ती इंगळू, जळत भीता. दबडोनी श्वासोच्छवास, ही जती वायाची उपवास. का घेपती धुमाचे घास, अधोमुखे हिमोदके आकंठे. खडके सेवी जती तटे, जिथे या माणसांचे चिमुटे. तोडिती जेथ, ऐसे नाना परी हे काया. का घाय सुता पै धनंजया, तप कीजे नाशावया. पुढीला ते अंग भारे सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंडखंडा. का आड जालिया ते रगडा, करी जैसा देवी आपुल्या आटनिया. सुखे असतया प्राणिया, जियावया शिरानिया. ही जती गा किंबहुनाये ओखटी, घेऊन क्लेशाची हातवटी. तप निफजे ते किरीटी, तामस होय एवं सत्वादिकांच्या अंगी. कडिले तपतीही भागी, झाले तेही तुझ सांगी. दाविले व्यक्ती, आता बोलता प्रसंगा. आले म्हणून पैगा, करू रूप दानलिंगा. त्रिविधातया येत गुणाचेनी बोले, दानही त्रिविध असे झाले. तेची ऐक पहिले, सात्विक ऐसे, तरी स्वधर्मा आतवते. जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते. सन्मान योगे झालिया सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू. तैसाची दानाचा हा लागू, देखतसे अनर्घ्य रत्न हाता चढे. तै भंगाराची ओढी पडे, दोन्ही जाली तरी न जोडे. लेते अंग परिसन सुहृद संपत्ती, हे तिन्ही एकी मिळती. ते भाग्य धरी उन्नती, आपुल्या विषयी. तैसे निफजावया दान, जै सत्वासी ये संवाहन. तै देश काळ भाजन, द्रव्यही मिळे. तरी आधी तव प्रयत्नेसी, होवावे कुरुक्षेत्र का काशी.
नातरी तुके जो इहिसी तो देशही हो. ते थरवी चंद्र राहू मेळू होता पाहे पुण्य काळू. का तया सारिका निर्मळू अनुही झाला तैशा काळी तिये देशी. होवा विपात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी. शुचित्वेची का आचाराची मूळपीठ वेदांची उत्तार पेठ. तैसे द्विजरत्न चोखट पावनिया मग तयांचे ठाई वित्ता. निवर्त व्हावी स्वसत्ता परिप्रिया पुढे कांता. रिगे जैसेनी काजयाचे ठेविले तया. देऊनी होई जे उतराईया नाना हडपे विडा राया. दिधला जैसा तैसे निष्कामे जीवे. भूम्याधिक अर्पावे किंबहुना हावे. नेदावे उठो आणि दान जया द्यावे. तया ते ऐसे या पहावे जया घेतले नुमचवे. कायसे नाही साध घातलिया आकाशा. नेदी प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा. येरीकडे नातरी उदकाची भूमिके. आफळलेनी कंदुके उधळवनी कवतिके. न ये जे हाता नाना बसो घातला चारू. माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युपकारू. जियापरी तैसे दिधले दातयाचे. जो कोणीही अंगे तुमचे अर्पिलिया साम्यतयाचे. तिजे पैगा ऐसिया जे सामग्रिया. दान निफजे वीर राया. ते सात्विक दानवरिया सर्वांही जाण आणि तोची देशू काळू. घडे तैसाची पात्र मेळू दान भागू ही निर्मळू. न्यायगतू परी मनी धरुनी दुभते. चारी जे जेवी गाईते का पेव करुणी आईते. पेरू जाईजे नाना दिठी घालुनी आहेरा. अवंतू जाईजे सोयेरा का वान धाडीजे घरा. ओवसियाचे पैकळांतर गाठी बांधिजे. मग पुढिलांचे काज कीजे. पूजा घेऊनी रसू दीजे पीडितांसी. तैसे जया जे दान देणे तो देनेची का जीवने. पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का. अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता. मिळे जै पंडुसूता द्विजोत्तम तरी कवड्या एकासाठी. अशेषा गौत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी. तयाची ये देवींची पारलौकिके फळे वांची जती अनेके. आणि दिजे तरी भुके एकाही नोव्हे तरी ब्राह्मणू नेवो सरे. का की हानीचे शिने झांजुरे सर्वस्व जैसे चोरे. नागवनी नेले काय बहु सांगो सुमती. जे दिजे या मनोवृत्ती ते दानगात्री जगती. राजसपई मगमलेंछांचे वसवटे दांगाने अनकैकटे. का शिबिरे चोहटे नगरींचे तेही ठाई मिळणी. समयो सांज वेळू का रजनी तेव्हा उदार होणे धनी. चोरीयेच्या पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया का जुवारी. जे मूर्तिमंते भूररी भुले तया रूप नृत्याची पुरवणी. ते पुढा डोळे भारणी गीत भाटिवतो श्रावणी. कर्ण जपू तया ही वरी अळूमाळू. जई घे फुल गंधांचा गुगळू. तव भ्रमाचा तो वेताळू. अवतरे तैसा तेथ विभांडुनिया जग. आणिले पदार्थ अनेक तेने घालू लागे मातंग. गवादी जैसी एव ऐसे निजे देणे ते तामस दान मी म्हणे. आणि घडे दैव गुणे आणि काही एक विपाये गुणाक्षर पडे. टाळी ये कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे. पुण्यदेशी तेथ देखोनी तो आथिला. योग्य मागोही आला तोही दर्पा चढला. भांबावे जरी तरी श्रद्धान धरी जीवी. तया माथाईन खालवी स्वयं करीना करवी. अर्घ्याधिक आलियान घाली बैसो. तेथ गंधाक्षदांचा काय अतिसो. हा अतिप्रसंगू की रसो. तामसी नरी तई बोळवी जे रिना इतू. तैसा झकवी तयाचा हातू. तू करणे याचा बहुतू प्रयोगी तेथ. आणि जया जे दे किरीटी तया ते उमानी तयासाठी. मग कुबोले का लोटी
अवज्ञेच्या हे बहु असो या परी मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान ऐसे आपुलाल्या चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अभिमानी रजतमाची हा तेथ मी जाणत असे विपाये तू गा ऐसे कल्पीशील मानसे विचक्षणा जे भव बंध मोचक हे कले कर्म सात्विक तरी कावे खासी सदोख येर बोलावी परी नो संकिता विवसी भेटी नाही निधीसी का धून साहता जैसी वाती न लगे तैसे शुद्ध सत्वा आड आहेस रजतमाचे कवाड तै भेदने याते कीड म्हणावे का आम्हा श्रद्धादिदानात जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तिही गुणी तेथ भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी परिसत्व दावावया दोन्ही बोलिलो ये रे हे दोही माझी तिजे असे हे दोही सांडिताची दिसे अहो रात्र त्यागे जैसे संध्यारूप जैसे रजतमा विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व हे आपैसे भव भावासीये एवं दावावया सत्व तुझ निरूपिले तम रज ते सांडो निसत्वे काज साधी आपुले सत्वेची येणे चोखाळे करी आज्ञादिके सकळे आवसिते करतळे आपुले निज सूर्ये दाविले साते काय एक न दिसे तेथे तेवी सत्वे केले फळाते काय नेदी हे कीर आवडता विखी शक्ती सत्वी आथिनिकी परिमोक्षेसी एकी मिळणे जे ते एक आनची आहे तयाचा स्वभाव जैल आहे ते मोक्षाचीही होय गावी सरते तै भांगार जरी पंधरे तरीही राजावळींची अक्षरे लाहे तैची सरे जिया परी स्वच्छे शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परिपवित्रत्व संबंधे तीर्थाचे न हो का भल तैसी थोरी परी गंगा जै अंगीकारी तै तिये सागरी प्रवेशु गा तैसे सात्विका कर्मा किरीटी नेता मोक्षाची भीटी न पडे आड काठी ते वेगळे आहे हा बोलो ऐकत खेवी अर्जुना आधी न माये जीवी म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते हेत कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐक तयाची व्यक्ती जेने सात्विके ते मुक्ती रत्न देखे तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधापै असे एकीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची ये राती माझी ओळखावया श्रुती खून केली उपजलिया बाळकासी नाव नाही तया पासी ठेवलेनी नावेसी ओदेत उठी कष्टले संसारशिने जे देव येती गाराने तया ओदे नावे म्हणजेने तो संकेतू हा ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कनवा वेदे बापे मग दाविलेनी जेने एके ब्रह्म आळविले कवतिके मागासत ठाके पुढा उभे परिनिगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहा तिजे ब्रह्माच्या एका हारी तयासीच कळे हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका वृत्ती नामाची ये पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा ऐ वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टीही करू न शके तो थोरू केला एके नामे जेने जयाचा अर्थ जीवी ध्याता जे वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता आलितया वेदवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिले शासन यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले पाठी नेनो किती येर सृजिले लोक अपार झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने ऐसे नाम मंत्रे जेने धातया आढळची करणे तयाचे स्वरूपाईक म्हणे श्रीकांतु तो तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव आदी वर्णू
भुजा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू एवं ओम तत्सदाकारू ब्रह्मणाम हे त्रिप्रकारू हे फुल तुरंदी सुंदरू उपनिषदाचे येणे सिगा होनी एक जे कर्म चाले सात्विक तै कैवल्या ते पाईक घरींचे करी करी कापुराचे थळीव अनोनी देईल दैव लेवो जाणण्याची अडव तेथ असे बापा तैसे आदरी जेल सत्कर्म उच्चारी जेल ब्रह्मनाम परी नेनी जेल जरी वर्म विनियोगाचे तरी महंताची या कोढी घरा आदिया ही ओढी मानुनी नेता परवडी मुदल तुटे काल्यावया चोखट ठीक भांगार एकवट घालून बांधली मोठ गळा जेवी तैसे तोंडी ब्रह्मणाम हातवी हे सात्विक कर्म विनियोगे विनकाम विफळ होय अगा अन्न आणि भूक पासी असे परी देख ने जेवू नेनता बाळक लंघनची की का स्नेहसूत्र वैश्वानरा झाली आहे संसारा हातवटी नेनता वीरा प्रकाशू नोहे तैसे वेळे कृत्य पावे ते तिंचा मंत्रू ही आठवे परिव्यर्थ ते आघवे विनियोगे विन मनोनिवर्ण त्रयात्मक जे हे परब्रह्मनाम एक विनियोगु जे आईक याचा आता तरी नामींची अक्षरे तिन्ही कर्मा आदी मध्य निदानी प्रयोजावी पैस्थानी इही तिन्ही हेची एकी हातवटी घेऊन अनकिरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची या ब्रह्मेसी होवावया एकी ते न वंचती याज्ञादिकी जे चावळले ओळखी शास्त्रांची या तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचे ही तो तेने ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागते मग वाटे क्रियांचे या अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू गोळावा तैसा प्रणव अजानावा कर्मारंभी उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वारा हनत उताशे यजिती पैते आहवनीयाहिदी वन्ही निक्षेपरूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होनी किंबवना नाना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करीती नावडते या त्याग उपाधीचा का न्याये जोडला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्धी पात्री देतीदान अथवा एकांतरा कृच्छ्री चांद्रायने मासोपवासी शोषो निगा धातुराशी करीती तपे एवं यज्ञ दान तपे जिये गाजती बंध रूपे तीच होय सोपे मोक्षाचे तया स्थळी नावा जिया दाटीजे जळीतियांची जेवी तरीजे ते बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे परी हे असो ऐसिया या यज्ञदानादी क्रिया ओंकारे सावा इलिया प्रवर्तती या मोटकिया जेत फळी रिगो पाहती निहाळी प्रयोजिती ती काळी तत्शब्दू तो जे सर्वांही जगा परवते जे एकही सर्वही देखते जे तत्शब्दे बोलिजे तये पहिले वस्तू हे सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावूनिया सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया फळेसी क्रिया इया तेची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो ऐसे नितदात्मके ब्रह्मे तेथ उगावनुनी कर्मे अंग झाडिती न ममे येणे बोले आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा ते कर्मकीर ब्रह्मकारे झाले तेनेही न सरे जे करी तेनेसी दुसरे आहे म्हणून मीठ आंगे जळीविरे परीक्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत आणि तुझे जबजब घडे तव तव संसार भय जोडे हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेद म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे सत्शब्द या गिरिनोद्देशे ठेविला देवे तरी ओंकार तत्कारी
कर्म केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी, वाखानिले प्रशस्ती कर्मी तिये. सच्छब्दा विनियोगो आहे, तोची ऐका होये तैसा सांगो. तरी सच्छब्द येणे, आठवणी असताचे नाणे. दावे जे अव्यंगाने सत्तेचे रूप, ते सततेची काळे देशे. होऊनी नेनेचे अनारिसे, आपण पापन असे अखंडित. जे दिसते जे तुले आहे, ते असतपणे जे नोव्हे. देखता रूपी सोये, लाभे जयाची. तेनेची प्रशस्त ते कर्म, जे झाले सर्वात्मक ब्रह्म. देखी जे करुणी सम ऐक्य भाव बोधे. तरी ओंकार तत्वोत्कारे, जे कर्म दाविले ब्रह्मात्कारे. ते गिळूनी होई जे एकसरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू, सच्छब्दाचा विनियोगू. जान म्हणे श्रीरंगू, मीन म्हणे हो नामीची. जरी हो म्हणे, तरी श्रीरंग तुझे हेची उणे. मनोनी हे बोलणे देवाचेची, आता अनिकी परी. सच्छब्दू हा अवधारी, सात्विक कर्मा करी उपकारू जो. तरी सत्कर्म चांगे, चालिली अधिकार बगे. परी एकांधे का अंगे, हिनावती जयी. तई उने एके अवयवे, शरीर ठाके आघवे. का अंगहीन भांडावे, रथाची गती. तैसे एकेची गुणे विन, सतची परी असतपन. कर्म धरी गाजान जिये वेळे, तेव्हा ओंकार तत्कारी. सावायाला हा चांगी परी. सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू. ते असतपन फेडी, आणि सद्भावाची रूढी. निज सत्वाची प्रौढी. सच्छब्दू हा दिव्य औषध जैसे रोगिया. का सावावो हे भंगलिया. सच्छब्दू कर्मा व्यंगलिया. तैसा जान अथवा काही प्रमादे. कर्म आपुलिये मर्यादे. चुकोनी पडे निषद्धे वाटे हण. चालतयाचे मार्गू सांडे, पारखियाची अखरे पडे. रहाटी माझी न घडे काही काही. मनोनी जैसी कर्मा, राभस्ये सांडे सीमा. असाधुत्वाचिया दुर्नामा, येओ पाहिजे तेथगा हा सशब्दू. येरा दोही परीस प्रबुद्धू. प्रयोजिला करी साधू, कर्मातेया. लोहा परिसाची घृष्टी, ओहळा गंगेची भेटी. का मृता जैसी वृष्टी पियुषाची. पै असाधू कर्मा तैसा, सशब्द प्रयोगू विरेशा. हे असो गौरवची ऐसा, नामाचा यया. घेऊन यतींचे वर्म, जै विचारिसी हे नाम. ते केवळ हेच ब्रह्म, जानसी तू. पाहे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलणे तेथ नेतसे. जेथो निकाहे प्रकाशे दृश्य जात. हे तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट. तयाचे हे अंतुवट व्यंजक नाम. परी आश्रयो आकाशा, आकाशची का जैसा. या नामा नामी आश्रयो तैसा, अभेदू असे. उदयीला आकाशी, रवीची रविते प्रकाशी. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी. म्हणून त्रक्षर हे नाम, नव्हे जाण केवळ ब्रह्म. या लागी कर्म जे जे की जे. हे याग अथवा दाने, तपादिके ही गहने. तिये निफज तू का न्यूने, होनी ठातू. परी परिसाचे वरकली, नाही चोखा किडाची बोली. तैसी ब्रह्मी अर्पिता केली, ब्रह्मची होती. कुणी या पुरी याची परी, नुरेची तेथ अवधारी. निवडू न येती सागरी, दैसिया नदी. एव पार्था तुझ प्रती, ब्रह्मनामाची हे शक्ती. सांगितली उपपत्ती, डोळसा गा. आणि एके काही अक्षरा, वेग वेगळा विरा. विनियोगो नागरा, बोलिलो रीती. एवं ऐसे सुमहिम, म्हणून हे ब्रह्मनाम. आता जाणितले की सुवर्म, राया तुवा. तरी यथोनी याची श्रद्धा, उपलविली हो सर्वदा. जयाचे झाले बंधा उरोने दी. जे कर्मी हा प्रयोगू, अनुष्ठीजे सद्विनियोगू. तेथ अनुष्ठीला सांगू वेदूचे तो.
ना सांडुनी हे हो सोये, मोडून श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवनिया. मग अश्वमेध कोडी कीजे, रत्ने भरोनी पृथ्वी दीजे, एकांगुष्टी तपीजे, तपसा श्री जळाशयाचे नावे, समुद्र ही कीजती नवे, परी किंबहुना घवे, वृथाची ते खडकावरी वर्षले, जैसे भस्मी हवन केले, का खेवदी धले सावलीये, ना तरी जैसे चडक ना, गगन हानी तले अर्जुना, तैसा समारंभ सुना, गेलाची तो घाना गाळिले गुंडे, तेथ तेल ना पेंडी जोडे, तैसे दरिद्र ते वडे, ठेलेची अंगी गाठी बांधिली खापरी, तेथ अथवा पैलतिरी, न सरोनी जैसी मारी, उपवासी गा, तैसे कर्म जाते तेने, नाही ऐहिकी भोगणे, तेत परत्र ते कवने, अपेक्षावे, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा, सांडुनी कीजे जो धांदा, हे असो सिनुसदा, दृष्टादृष्टी तो, ऐसे कलुष करी केसरी, प्रीतापत्तिमीर तमारी, श्रीवर वीर नरहरी, बोलिले तेने, तेत निजानंदा बहु असा, माझी अर्जुन तो सहसा, हरपला चंद्र जैसा, चांदिनेनी, अहो संग्राम हा वानिया, मापे नाराचांचिया अनिया, सुनी माप घे मन मवनिया, जीवितेसी ऐसी या समयी कर्कशे, भोगिजत स्वानंद राज्य कैसे, आज भाग्योदय हा नसे, अनिके ठाई, संजय म्हणे कौरवराया, गुनो रिझो ये रिपुचिया, आणि गुरु ही हा अमुचिया, सुखाचा येथ हा न पुसता हे गोठी, तरी देव का सोडिते गाठी, तरी कैसे आम्हा भेटी, परमार्थेसी होतो अज्ञानाचा अंधारा, ओसंतीत जन्मवाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा, आतू आणिले एवढा आम्हा तुम्हा थोरू, केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू, गुरुत्वे होय देवींची संजय म्हणे चित्ती, हा अतिशयो या नृपती, खुपेल म्हणून किती बोलत असो, ऐसी हे बोली सांडिली, मग येरीची गोठी आदरिली, जे पार्थे का पुसिली, श्रीकृष्णा ते, याचे जैसे का करणे, तैसे मीही करीन बोलणे, एकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, हरि ओम तत्सत. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां श्रद्धात्रय विभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.